नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2024-25 ची ही नवीन अपडेट असणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर रिक्त पदांची माहिती सुद्धा आलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो की किती पदे रिक्त आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात पहिले जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची जाहिरात सुटणार नाही। स्टेट गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा जे स्कीम असतात गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुटणार नाही आणि प्रत्येक पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेच आहे। म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राइब आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो याची जी ऑफिशियल जो पत्र जाहीर झालेलं आहे ते आपण बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 15 एप्रिल 2025 ला हे प्रसिद्ध झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे की विषय काय आहे। विषय इथे बघू शकता माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती पुरवण्याबाबत अर्जदार आहेत श्री विनोद मोहन पवार। इथे बघू शकता उपरोक्त संदर्भात विषयान्वये अर्जदार श्री विनोद मोहन पवार यांनी 26/3/2025 रोजी अर्जानुसार मागवलेली आस्थापना शाखेशी संबंधित असलेली माहिती खालीलप्रमाणे पुरवण्यात येत आहे। इथे मुद्दा बघू शकता तुम्ही, अमरावती जिल्ह्याची ही जागा असणार आहे। अमरावती जिल्हा पोलीस मधील पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक व पोलीस बॅट्समन एकूण मंजूर पदे व दिनांक 31/5 रोजी रिक्त होणाऱ्या पदांची माहितीचा तपशील इथे बघू शकता तुम्ही की किती जागा आहे। इथे बघू शकता पोलीस शिपाई अंतर्गत मंजूर पदे इथे आहे 1384 व दिनांक 31/12/2025 रोजी एकूण 214 पदे रिक्त राहतील। तसेच पोलीस शिपाई चालक संवर्गात मंजूर पदे 55 व दिनांक 31/12/2025 रोजी एकूण 2 पदे रिक्त राहतील। या आस्थापनेवर बॅट्समन करिता स्वतंत्र पदे मंजूर नसून उपलब्ध संख्याबळातून भरण्यात येतील असे सुद्धा यांनी सांगितले विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुम्ही इथे बघू शकता अमरावती जिल्ह्याची ही जागा होती विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही बघू शकता जे शासन आहे ते आपल्या कामाला लागलेलं आहे आणि इथे व्हिडिओ कॉन्फरन्स एकावर एक चालू आहे, दुसरी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली आहे आणि त्यानंतर सगळे आपापल्या जिल्ह्याची जागा आहे ते सुद्धा तिथे डिस्कस करत आहे आणि रिव्हील करत आहेत विद्यार्थी मित्रांनो। सगळे आपापल्या जिल्ह्याची जागा देत आहेत। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आपण भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।